नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 20 एप्रिल 2025च्या चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स। मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलच्या माध्यमातून डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ येत असतात। आणि तुम्हाला एक सांगू इच्छिते, कारण मी जे महाराष्ट्राचा भूगोल या जनरल नॉलेजचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी मला खूप सपोर्ट आणि रिस्पॉन्स दिला आहे, त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। आणि तुम्ही जर अजूनही महाराष्ट्राच्या भूगोलविषयी व्हिडिओ बघितले नसेल तर लगेच बघून घ्या। चला तर सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कशाचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टरमध्ये समावेश झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, भगवद्गीता। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, भगवद्गीता आणि भरत मुनींच्या नाट्यशास्त्राच्या हस्तलिखितांसह किती दस्तऐवजांचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टरमध्ये समावेश झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 74चा समावेश झाला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, केंद्र सरकारने कोणाची महसूल सचिवपदी नियुक्ती केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अरविंद श्रीवास्तव यांची नियुक्ती केली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, केंद्र सरकारने कोणाची नागरी विमान वाहतूक सचिवपदी नियुक्ती केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, समीर कुमार सिन्हा यांची नियुक्ती केली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, राकेश शर्मा यांच्यानंतर किती वर्षानंतर शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 40 वर्षानंतर। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, केंद्र सरकारने समीर कुमार सिन्हा कोणत्या विभागाच्या सचिवपदी निवड केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नागरी विमान वाहतूक। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, केंद्र सरकारने अरविंद श्रीवास्तव यांची कोणत्या विभागाच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, महसूल या विभागापदी नियुक्ती केली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, राकेश शर्मा यांच्यानंतर 40 वर्षानंतर कोण आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, शुभांशु शुक्ला जाणार आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, महाराष्ट्राच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, CP राधाकृष्णन यांचे हस्ते वितरण करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, 15वी हॉकी इंडिया सिनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पंजाब यांनी पटकावले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, 15वी हॉकी इंडिया सिनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिपचे विजेतेपद पंजाबने कितव्यांदा जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 5व्यांदा जिंकले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, 15वी हॉकी इंडिया सिनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप 2025चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, उत्तर प्रदेश येथे आयोजन करण्यात आले होते। याचं पुढचा प्रश्न आहे नंबर 13, भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल विजेता कोण ठरली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अनुराधा गर्ग ठरली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षरता राज्य कोणते बनले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, केरळ हे राज्य बनले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे मुख्यालय कोणत्या देशात स्थापन करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, भारत। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, ॲथलेटिक पासपोर्ट मॅनेजमेंट युनिट सुरू करणारा भारत कितवा देश बनला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 17व्या नंबरचा देश बनला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 17, इटालियन हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट कोणत्या राज्यातील आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अरुणाचल प्रदेश या राज्यातील आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 18, वर्ल्ड बिलियर्ड्स किताब कोणी जिंकला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सौरव कोठारी यांनी जिंकला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 19, ऑनलाईन परमनंट लोक अदालत सेवा सुरू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, केरळ हे राज्य ठरले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 20, वर्ल्ड बिलियर्ड्स MPSC स्पर्धा कोठे पार पडली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, थायलंड येथे पार पडले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 21, द चीफ मिनिस्टर अँड द स्पाय बुक कोणी लिहिले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए,
एस दुलत यांनी लिहिले आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. मार्च महिन्यात भारताची सोने आयात किती अब्ज डॉलर झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 4.47 अब्ज डॉलर झाले आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कोणाला जाहीर करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. TCSच्या पहिल्या महिला CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आरती सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 25. आरती सुब्रमण्यम यांची नियुक्ती कोणत्या संस्थेच्या पहिल्या महिला CEO म्हणून नियुक्ती झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी TCS पदी नियुक्ती झाली आहेत. मित्रांनो, हे होते 20 एप्रिल 2025च्या चालू घडामोडी. असेच GKचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.